माझ्या सरस्वतीचा हा अपमान आहे, माझ्या कलेचा अपमान आहे. म्हणून मी जीवन गौरव पुरस्कार तिथं देणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या TDRच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिलाय. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या TDR व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक व्हिडिओ उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर टाकला होता. 26 वर्षापासून त्यांच्या या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयानं त्यांचा मुलगा हृदयनाथ यांचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयलगंगा या खासगी विकासकानं या जमिनीचा TDR आपल्या नावे केल्यानं उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. रविवारी त्याही मागणी घेऊन आपल्या मुलासह ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आल्या. त्यांनी यावेळी शासनाकडून मिळालेला V. शांताराम जीवन गौरव पुरस्कार आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर परत केला. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगितलं. त्यांनी तात्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत सांगितलं. त्यांनी उषा चव्हाण यांचं म्हणणं सविस्तर समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव D. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेने केलेला हा TDR व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी, तसेच दोन्ही पक्ष आणि विकासक तसेच पुणे मनपा यांची स्वतंत्र सुनावणी आपल्यासमोर घेण्यात यावी. यावेळी सर्व पक्षांनी आपापले म्हणणे आणि कागदपत्र सादर करावीत. सर्व बाबी तपासून त्यानंतरच या व्यवहाराला मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट केलं. असं ठरलं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसांमध्ये कधीतरी त्यांना बोलवलं की काय आहे नेमकं प्रकरण त्याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला. हा, माझी सरस्वती मात्र मोठी, तिच्या समोर कोणी मोठं नाहीये. मला एवढं म्हणायचंय की तिला तो न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कलेला न्याय मिळाला पाहिजे. मात्र एक गोष्ट नक्की, एका ज्येष्ठ अभिनेत्रीची हाक थेट सत्तेच्या दारापर्यंत पोहोचली आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते या TDR प्रकरणाकडे. पण उषा चव्हाण यांना खरंच न्याय मिळणार का, की या प्रकरणात अजून मोठे खुलासे होणार, हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.